या प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण वितरित करूयात. 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिफेंड करून दाखवलेल्या आहेत संवेद सुनील पाटील यांनी. 6-6 असं समीकरण होतं. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 5च धावा शिल्लक राहिल्या होत्या, परंतु आज इतिहास रचलेला आहे. संवेद सुनील पाटील यांनी फायपर देखील कंप्लीट केला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 5 विकेट्स आपल्या नावावरती कोरून दाखवलंय. सामना वीर ठरलेला आहे. मुख्य प्रांगणामध्ये सुंदर खेळ सुरू आहे. आदरणीय भावेश मोहन पावडे साहेब, केपीएलचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त सरांची स्वाक्षरी असलेला मॅच बॉल, समवेत आकर्षक ट्रॉफी. आदरणीय मिलिंद दिवाकर पाटील यांच्याकडून 500 रुपये. आपल्या गिराळे गावचा कोहिनूर समवेत प्रसाद हिराजी पाटील गिराळे यांच्याकडून देखील 500 रुपये. संघमालक आदरणीय देवेंद्र एकनाथ पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये. आदरणीय विश्वनाथ अर्जुन पाटील गिराळे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पारितोषिकांचा हा वर्षाव आहे. आदरणीय भावेशदादा मोहन पावडे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक संवेदच्या उत्कृष्ट खेळासाठी. कॅश प्राइज समवेत जे आकर्षक ट्रॉफी आहे स्वर्गीय विराज वसंत ठाकूर नावजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेले आहे. दात्यांचे मनपूर्वक आभार. आपण ऑन स्क्रीन हा सुवर्णक्षण जगणार आहोत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. हा मॅच बॉल आहे. सवेद आपण हा फ्रेम करून ठेवा. ज्या मॅच बॉलवरती संस्थापक अध्यक्षांचे स्वाक्षर आहे, त्यानंतर आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज. यामध्ये बहुतेक प्रसाद हिराजी पाटील यांचं जे प्राइज आहे ते आपल्याला ऑनलाईन पेड केलं जाईल. संवेद अत्यंत बहारदार खेळ आपण साकारलेला आहे. काय म्हणाल या खेळाबद्दल? 6 मध्ये जेव्हा 5च धावा शिल्लक राहिला, तुझ्या माइंडमध्ये काय चाललं होतं? काय नाही, मॅच तर काढायचीच होती म्हणून ट्राय केलं, झालं सक्सेसफुल. नक्कीच. तुझा आवडता गोलंदाज कोणता आहे? डेथ ओव्हर स्पेशलिस्ट भारतासाठी जी भूमिका कालच्या दिवसामध्ये जसप्रीत बुमराने अदा केली त्याची देखील 100% आठवण झाली. तुझा आवडता गोलंदाज कोणता आहे? जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहचा आहे. आणि जर सुरुवात आपण पाहिली, संवेद सुनील पाटील जो नावारूपाला आला कबड्डीपासून, परंतु आता क्रिकेटमध्ये देखील तुझी एक वेगळी शेर की झलक सबसे अलग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये यापुढे काय स्वप्न आहे? काय नाही, फक्त खेळायचं. नक्कीच. समवेत पिताश्री देखील आहेत. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. सुनीलजी, आज मात्र आपला आनंद गगनात मावेनासा झाला असेल. आपण देखील गिराळे नगावे प्रीमियर लीगमध्ये ऑरेंज कॅप पर्पल कॅप दोन्ही देखील आपल्या नावावरती करण्याचा रेकॉर्ड केला आहे, परंतु आज आपल्या सुपुत्राचा खेळ बघून एक्झॅक्टली काय फिलिंग आहे? खूप अभिमान वाटतो, कारण जेवढा चांगला तो कबड्डी खेळतो तसाच तो क्रिकेटही त्याप्रमाणे खेळतो. आपण सर्वांनी बघतच आहोत. परंतु त्याचा कल आहे तो कबड्डीकडे जास्त आहे. जेव्हा मी ऑब्झर्वेशन करतो कबड्डीकडे त्याचा कल जास्त आहे. क्रिकेटही तेवढं त्याला आवडते, पण त्याचा ॲज अ करिअर म्हणून त्याला बघायचं मी कबड्डी खेळणार आहे. पण क्रिकेट ही उत्तम खेळतो. कालचा थोडा त्याचा अनसक्सेसपणा होता. मी त्याच्याशी घरी बोललो, म्हटलं तू काय बॅटिंग करतोस? आपली जी स्ट्रेंथ आहे त्याच्याकडे बघ. तू मैदानावर टिकून राहा. सिंगल डबल कार्ड आला एखादा चेंडू तर तू भिरकावून बाहेर मारू शकतोस. त्याच्या थोड्याशा टिप्स मी काल दिलेल्या. बॉलिंग तर उत्तमच टाकतो आणि आज त्यांनी तशी बॉलिंग टाकलेली आहे. नक्कीच. जेव्हा तुम्ही या VIP डायसवरती विराजित होतात आणि 6 मध्ये 5 धावा फक्त शिल्लक राहिल्या होत्या, तुम्हाला विश्वास होता आपला मुलगा सामना जिंकू शकतोय? नक्कीच मला खूप विश्वास होता का 6 बॉल 6 धावा हा नाही देणार. परंतु काय, त्याला पण नशिबाची थोडी साथ असते आणि त्याची मेहनत, आणि त्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकून दिलेला आहे. नक्कीच. आपल्या देखील प्रतिक्रिया मौलिक ठरलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पिता पुत्राची जोडी आहे. एका बाजूने संवेद सुनील पाटील, समवेत सुनील काशीनाथ पाटील साहेब गिराळे गावातील हे अलंकार आहेत ज्यांनी या मैदाना गाजवलेले आहेत आणि कुणबी समाजाचं नाव एका उच्च श्रेणीवरती नेऊन ठेवलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता आपण वळूयात लाईव्ह ॲक्शन मध्ये. आदरणीय मेहुल महेश पाटील मामाश्री यांच्याकडून देखील 500 रुपयांचं जे पारितोषिक आहे ते ऑनलाईन क्रेडिट केलं जाईल संवेद सुनील पाटील आपल्या अकाउंटमध्ये. चला वळूयात आपण पुढील मॅच कडे, जिथे प्रसाद वॉरियर्स नानिवली एका बाजूने अक्षत्र रक्षण करतोय. तेजस्विनी फायटर्स दहिसर गतवर्षीचे रनर अप
फलंदाजी करतायत. सुरुवात थोडीशी डळमळीत आहे. 15 धावा झालेल्या आणि 2 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत नितीनजी गणपत पाटील देखील आहेत. या मॅच नंतर आपण त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. आमचे खूप जवळचे समालोचक मित्र आणि पालघर जिल्ह्यातील एक बुलंद आवाज विठ्ठलवाडी गावाचा आभूषण, खूप सुंदर आणि दर्जेदार त्यांचं नावलौकिक आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जरूर अनुभवतोय. आधीच्या मॅचमध्ये 500 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेले होते, कारण सामना देखील तितका थरारक झाला होता. तर या मॅचमध्ये नक्की काय घडते? जो अच्छा खेळेगा वो जितेगा. जो चांगला खेळणार, बघा 6 मध्ये 5 देखील डिपेंड होऊ शकतात. आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय कौशल जाधव. 2 वर्ष जर आपण मागे गेलो आदित्य, तर KPL मधील हा देखील प्लेअर ऑफ द सिरीज आहे. गैलाई वरदान नावजे क्रीडा संकुलामध्ये मालिकावीर पुरस्कार ज्याने आपल्या शिरपेचामध्ये ओवलेला आहे असा कौशल जाधव नानिवली याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खूप चांगला क्रिकेटपटू आहे. यंदाच्या हंगामाची म्हणजे 2025चा जो उत्तरार्ध होता, त्या उत्तरार्धामध्ये बेटेगावच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावमध्ये जी किराटगड प्रीमियर लीग झाली होती, तेथे देखील कौशल जाधव हा क्रिकेटपटू मालिकावीर ठरलेला आहे. म्हणजे भन्नाट फॉर्ममध्ये आताच पार पडलेल्या कुणबी वर्ल्ड कपमध्ये 1,43,000 प्रथम पारितोषिक जिंकणाऱ्या सुयोग प्रतिष्ठान नानिवली संघातीला महत्वाचा खेळाडू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका चांगला आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषे समीप, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच असरदार आहे. चेंडूला अटकाव निर्माण करण्यात आलेला आहे. आदरणीय सन्माननीय धीरजजी नामदेव पाटील साहेब या स्पर्धेचे दाते, सरांचं शुभ आगमन होतंय. या धीरुदादा आपलं देखील स्वागत. या मुख्य VIP डायसवर आपल्या कुणबी समाजातील एक सुप्रसिद्ध आणि सुविख्यात व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय धीरजजी नामदेव पाटील साहेब आमच्या मुख्य क्रीडा मंचावरती उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. हे सॉफ्ट डिसमिसल आहे. आणखीन एक झटका लागतोय. गणेश दुंदाजी नाईक स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय सुनील काशीनाथ पाटील साहेब स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट, सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय धीरज नामदेव पाटील साहेब यांना सन्मानित करावं. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या कुणबी समाजातील सुवर्णरत्न आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय धीरज नामदेव पाटील सरांची ओळख आहे. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य, सुजाण नागरिक, सुशिक्षित उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सरांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकतात. आदरणीय सन्माननीय सुनील काशीनाथ पाटील कुणबी समाजातील ज्येष्ठ कबड्डीपटू, क्रिकेटपटू, या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट, सरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार अशी शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय धीरज नामदेव पाटील या स्पर्धेचे प्रायोजक, सरांचा हा यथोचित असा शुभ सन्मान आम्ही परिपूर्ण करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष हार्दिक स्वागत. आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने, जिथे 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 17 धावा आहेत फलकावर. घेऊयात आता आपण एक DJ वाला चॅट बस्टर ब्रेक आणि येऊयात मॅच मध्ये.
वेलकम बॅक. 2 षटकांमध्ये 17 धावा 3 गडी गारद. मैदानामध्ये ईशान संतोष पाटील आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटचे भरपूर धडे ज्यांनी गिरवलेले आहेत. आताच पार पडलेल्या जिल्हा परिषद प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेत असताना चौकार षटकारांची आतषबाजी करून आपल्या वडिलांचं नाव ज्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये उच्च श्रेणीवरती नेलेलं आहे असा ईशान नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. पोचाडे एक्सप्रेस अक्षय गोविंद शेलार, पोचाडे प्रीमियर लीगचा मालिका वीर, सध्या बॅटिंग स्टान्सवर. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. फुलटॉस बॉल आहे, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, सिंगल त्या ठिकाणी येणार. अक्षय गोविंद शेलार भन्नाट फॉर्ममध्ये आहेत यंदाच्या या सीझनमध्ये. पोचाडे प्रीमियर लीग अक्षरशः दणा नोंद सोडली होती. प्लेअर ऑफ द सिरीज मालिका वीर ठरले होते. सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त विकेट्स, सर्व पुरस्कार अक्षय गोविंद शेलार यांनी आपल्या नावावरती करत असताना पोचाडे एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं हे पोचाडे प्रीमियर लीगमध्ये दाखवून दिलं होतं. सध्या ते नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईशानकडे बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. बऱ्याच वर्षानंतर तो KPLच्या या मोठ्या स्मरांगणामध्ये आलाय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खास करून ऑमटेक्स सफाळे येथे त्याने भरपूर धडे गिरवलेले आहेत. वडिलांची जबरदस्त साथ आहे, स्ट्रॉंग बॅकअप आहे आणि ईशानला यंदाच्या या हंगामामध्ये KPLमध्ये चांगला खेळ करून दाखवावा लागेल. कुणबी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील ही एक ब्रँडेड स्पर्धा आहे. तेथे जर चांगला खेळ साकारला तर स्वतःचा ठसा उमटला जातो. ज्या पद्धतीने या आधीच्या मॅचमध्ये संवेद सुनील पाटील यांची कामगिरी आपण पाहिली. सध्या 19 धावा 3 गडी गारद. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व आपण पाहतोय. वाखाणण्याजोगी कामगिरी सुरू आहे. आयुष नाईक गोलंदाजी मार्कवर आहेत. विक्रमगड तालुक्यातून बिलॉंग करणारा केव गावातील एक युवा गोलंदाज ज्याने केव कुरंजे आणि म्हसरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती. त्या स्पर्धेपासून नावारूपाला आणि स्पॉटलाईटमध्ये आलेला हा गोलंदाज आहे आयुष नाईक. जेव्हा 2025च्या अगदीच उत्तरार्धामध्ये आपण केव कुरंजे आणि म्हसरोली प्रीमियर लीग 2025 पाहिले होते, तेथे आयुष नाईकने केलेली गोलंदाजी लक्षणीय, लक्षवेधी आणि त्याला प्रकाश झोतामध्ये आणणारे होते. सध्या गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉट ऑन पूल आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, ब्युटिफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे. अक्षय गोविंद शेलारच्या बॅट मधून षटकार आहे. बॉल जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ बॉल जाऊ द्या. फटाफट चेंडू उपलब्ध करून द्या. ग्राउंड स्टाफ थोडंसं लक्ष ठेवा. मॅच कळा. सद्यस्थितीमध्ये 25 धावा. अक्षयने खूप चांगल्या फटका त्याला शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला. तत्काळ पुनरावलोकन तुम्ही पाहू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अर्ध्या पिचवरती चेंडू रिलीज करण्यात आला. अक्षयचं काम सोपं होऊन बसलं. क्रिकेटच्या पुस्तकामधील प्रॉपर शॉर्ट आर्म पूल चा फटका त्याने सजवला ताकदवर पद्धतीने आणि डीप स्क्वेअर लेग परिकक्षेच्या वरून एक टोले जंग स्वरूपाचा षटकार आपल्या नावावरती केलाय. आता 25 धावा 3 गडी गारद. तेजस्विनी फायटर्स दैसर, आदरणीय संतोष मंजुळा मरेश्वर पाटील सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा. आयुषचा पुढील बॉल. वन्स अगेन लॉफ्ट केलंय. 2 चेंडू 2 षटकार. स्वतःचा फॉर्म बरकरार ठेवत असताना अक्षय गोविंद शेलार सॉलिड बॅटिंग. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा अत्यंत बहारदार फलंदाजीचं पृथक्करण मैदानामध्ये सुरू आहे. वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही. अक्षय गोविंद शेलार पोचाडे एक्सप्रेस 2 चेंडू 2 षटकार. तिसरा
तीसरा आलाय, क्या बात है, ये बल्लेबाजी कर कर अक्षय गोविंद शेलार ने जीता है केपीएल कमेटी का दिल, जीता है दिल, इस पे बनेगी इंस्टाग्राम पे रील। 3 चेंडू 3 षटकार, कम ऑन डीजे। ए दुबई कतार रब इंग्लंड गाजवून तो आलाय र, गाजवून तो आलाय र, गाजवून तो आलाय र। वेस्ट बंगाल कलकत्ता महाराष्ट्रात फेमस तो झालाय र, फेमस तो झालाय र, फेमस तो झालाय र। ए सोलापूर कुर्डुवाडीचा झाला क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर, ए सोलापूर कुर्डुवाडीचा झाला क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर। कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर। धन्यवाद। चला, नो टीम मीटिंग, नो टाइम पास, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच नेक्स्ट ओव्हरला सुरुवात करायची। 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय, 37 धावा फलकावरात। चला, क्षेत्र रक्षण करणारा संघ आपण सहकार्य करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। संयोजन समितीची सूचना आहे, अक्षय काय सांगतायत, आणखीन एक चेंडू हवाय बहुतेक, उपलब्ध करून द्या। 37 धावा, 3 गडीगार, 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचलेले आहेत अक्षय गोविंद शेलार या फलंदाजाने। आणि तेजस्विनी फायटर थोडासा संघर्ष करत होता, परंतु आता जर आपण करंट रन रेट पाहिला तर 12च्या देखील वर आहे, चांगल्या पोझिशन मध्ये घेऊन आलेले आहेत अक्षय शेलार, भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये सॉलिड मॅन इन प्राइम टच, सुप्रीम टच, मॅन इन गोल्डन फॉर्म अक्षय गोविंद शेलार। पोचाडे एक्सप्रेस संघाला पूर्णपणे सावरण्याचं कार्य करतोय। 9 चेंडू अक्षयने फेस केले आहेत आणि 33 धावा त्याने परिपूर्ण केल्या आहेत। या 33 धावा कंप्लीट करण्यासाठी त्याने 5 षटकार खेचलेले आहेत, म्हणजे आदित्य भारतामध्ये 10,122 भाषा बोलल्या तर जातात, परंतु अक्षय गोविंद शेलारला फक्त षटकारांचीच भाषा कळते, फक्त षटकारांची। 33 धावा परिपूर्ण करत असताना अक्षयच्या बॅटमधून 5 षटकार आलेले आहेत, संघ जाऊन पोहोचलाय 37 या अंकावर। 3 गडीगार, चेंडू थोडासा डीप झाला होता म्हणून खोदून काढावं लागलं। ईशान संतोष पाटील यांना सिंगलचं रोटेशन झालेलं आहे। 38 धावा कंप्लीट। तेजस्विनी फायटर्स दहिसर। 1 मॅन शो 1 मॅन आर्मी म्हणजे नेमकं काय ते या सत्रामध्ये आपण पाहू शकतोय, कारण सांघिक टोटल 38 आहे आणि 38 पैकी 33 धावा म्हणजे 95% धावा अक्षय गोविंद शेलारच्या बॅटमधूनच आलेल्या आहेत। खूप चांगली बॅटिंग करतोय। फुल टॉस आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत, बिटवीन द गॅप आहे। डीप स्वीपर कव्हर मध्ये पारस पुढे सरसावलेले आहेत, तत्पूर्वी डबलचं हे रोटेशन 40 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत। 40 लॉस ऑफ 3 विकेट्स। काय सुंदर फलंदाजी कालच्या दिवसामध्ये जॅकॉब बॅथेल देखील असाच एकटाच मागे पडला होता आणि 2023चा जो विश्वकरंडक होता तेथे 24 या धावसंख्येवरती ग्लेन मॅक्सवेलला एक जीवनदान मिळालं। ऑस्ट्रेलियाचे 94 या धावसंख्येवर 7 गडी गारच झाले होते, परंतु जो झेल सुटला ग्लेन मॅक्सवेलचा 24 या धावसंख्येवर, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने एका पायावरती उभं राहून डबल सेंचुरी कंप्लीट केली आणि अफगाणिस्तान संघाला विश्वकरंडकाच्या बाहेरचा रस्ता देखील दाखवला। 1 मॅन शो 1 मॅन आर्मी। आणि वन डे क्रिकेटचा जो कालखंड आहे त्या कालखंडामधील सर्वाधिक महागडा तो झेल होता। जेव्हा आपण एक्सपेन्सिव्ह कॅचेसची चर्चा करतोय ते धावचीची संधी आहे आणि झटका लागलेला आहे तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाला। ईशान संतोष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन। मी माझ्या देवाला करतो कुलमुजरा हो, मी माझ्या देवाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। बरोबर आहे, खूप सुंदर गीत आपण ऐकलेलं आहे। तो काळच तसा होता, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते ना, तेव्हा लोक देखील सांगायचे किसी के घर बेटा पैदा होता था, किसी के घर बाप पैदा होता था, किसी के घर सांप पैदा होता था, लेकिन राजमाता जिजाऊ ऐसी माँ थी
जिसके पेट से बापों का बाप शिव बा पैदा हुआ था आणि त्यांना मानवंदन आहे या गीताच्या माध्यमातून. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. आणखीन एक सिंगल येणार आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन विसावलेला आहे 42 या अंकावर 4 गडी करत ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम यांचा जर्सी क्रमांक आहे. 42 क्रमांकाची जर्सी परिधान करून न्यूझीलंड संघासाठी पहिली ट्रिपल सेंचुरी. त्यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. षटक संपल्यानंतर तो आपण जरूर उलगडूयात. 3.5 षटकांचा खेळ परिपूर्ण 42 धावा. तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाच्या परिपूर्ण होतात. फलंदाजी मार्कवर अक्षय किशोर पाटील खामलोली गावातून बिलॉंग करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल षटकातील शेवटचा बॉल घेऊन स्लोवर वन होता. गती परिवर्तन होतं. षटक समाप्तीचा हा इशारा आहे. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 42 धावा. आदित्य आपण चर्चा करत होतो या 42 क्रमांकाची. सध्या 42 धावा देखील झाल्यात. ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम देखील 42 नंबरची जर्सी परिधान करायचा. परंतु 1991 मध्ये काय झालं, न्यूझीलंड संघामधलाच फलंदाज मार्टिन डेव्हिड क्रो हा 299 या धावसंख्येवरती बाद झाला. न्यूझीलंड संघाने 1930 मध्ये कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात तर केली होती, परंतु 1991 मध्ये मार्टिन डेव्हिड क्रो 299 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर 2014 मध्ये याच 42 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम त्याने पहिली ट्रिपल सेंचुरी परिपूर्ण केली. म्हणजे 84 वर्ष प्रतीक्षा करावी लागली पहिली ट्रिपल सेंचुरी येण्यासाठी. हा एक रंजक किस्सा आहे. आता 42चा आकडा आहे समोर म्हणून थोडा वेळ केली चर्चा. सद्यस्थितीमध्ये अजूनही 12 चेंडू शेष आहेत. या 12 चेंडूंमध्ये जर 30 धावा आल्या, खास करून जोपर्यंत अक्षय गोविंद शेलार आहे 12 मध्ये 30 देखील येऊ शकतात आणि जर जवळजवळ 72 झाल्या तर खूप स्ट्रॉंग पोझिशन होऊ शकते. फलंदाजी करणाऱ्या तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाची आयडियल स्कोर तो होऊ शकतोय. 5व्या षटकाला सुरुवात होत आहे. आता चेंडूवरचा कापूस देखील थोडासा कमी झालाय. निवियाचा चेंडू यूज करण्यात आलाय. भरपूर भ्रमाचे भोपळे होतं. सुरुवातीच्या काळामध्ये KPL मध्ये टेनिस बॉल यूज केला जायचा. त्यानंतर कमिटीने निर्णय बदलला की आपण निविया चेंडू यूज करूयात. खेळाडू सांगायचे की निविया चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही, परंतु त्यानंतर काय घडलं, निलेश विलास पाटील हा जो फलंदाज आहे तामसई गावाचा, त्याने निविया चेंडूचा प्रयोग केल्यानंतर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचले आणि भ्रमाचा भोपळा फुटला. त्यानंतर मात्र ह्या निविया चेंडूचा प्रयोग फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. या स्पर्धेमध्ये देखील निविया चेंडूचाच प्रयोग केला जातोय. निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा ज्यांनी शोध लावला निविया चेंडूचा आणि त्यांच्या अक्षरातील NIVI ही 2 अक्षरे घेऊन निविया हे नाव तयार करण्यात आलं. सध्या सुंदर गोलंदाजी सुरू आहे. ब्लॉक होल या मैदानावरचा हा कारगर चेंडू आहे. जर तुम्ही यॉर्क लेंथ हाताळले, जर तुम्ही वाईड यॉर्कर हाताळले आणि आणखीन एक बॅक ऑफ द हँड स्लोवर वन, हे 3 चेंडू कारगर आहेत. हे 3 चेंडू 100% यश प्राप्ती करून देणार या चहाडी क्रीडा संकुलामध्ये. तुम्ही जास्त वेगाला प्राधान्य दिलं, गुडलँड स्पॉटवर चेंडू रिलीज केले तर बॅटवरती चेंडू चढतोय आणि म्हणून धावा खोऱ्याने देखील वाहिल्या जातात. परंतु या षटकामध्ये गोलंदाजी सुंदर होत आहे. लॉफ्ट केलंय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. पहिले 2 चेंडू आले होते डॉट, परंतु त्यानंतर खेळलाय अफलातून शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. क्या बात है. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिस राख से बारूद बनता है उसको अक्षय गोविंद शेलार कहते हैं. 15 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी तो साकारतोय. एकटाच मागे पडलाय, एकटाच झुंजलाय. मैं अकेला ही काफी हूं. एका बाजूने विकेटची लाईन लावण्यात आली, 4 विकेटची लाईन लावण्यात आली, परंतु अक्षय गोविंद शेलार सांगतोय हम जहां पे खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है. आणि 15 चेंडूंमध्ये 43 धावा. बघा सांघिक टोटल 48 आहे आणि अक्षयचं योगदान 43 धावांचं. सॉलिड बॅटिंग केलंय. आता अर्धशतकाच्या दिशेने तो वाटचाल करू लागलाय. वन्स अगेन स्मॅश केलंय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक आलाय दर्जेदार षटकार. चेंडूची लेंथ अँड लाईन अक्षय गोविंद शेलारला झालेले आहे सूट. चेंडू पकडतोय एरियल रूट आणि अक्षय गोविंद शेलार करतोय 6 धावांची लाईन लूट. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. वैयक्तिक 49 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आता एकच धाव हवी आहे आपल्या अर्धशतकासाठी.
आणि त्यानंतर मात्र एक भीम पराक्रम त्याच्या नावावरती होऊ शकतोय. बघा 4.4 षटकांचा खेळ परिपूर्ण, सांघिक टोटल 54 पैकी 49 धावा. अक्षय गोविंद शेलार. आदित्य, तुला ग्लेन मॅक्सवेलची 100% आठवण आली असेल. अशाच पद्धतीने अफगाणिस्तानने 94 वरती 7 गडी गारद केले होते ऑस्ट्रेलियाचे, परंतु त्यानंतर एकट्यानेच सामना जिंकवला. येथे अक्षय गोविंद शेलारला तुम्ही बघा, आतापर्यंत 28 चेंडूंमध्ये 54 धावा संघाने केलेल्या आहेत, त्यामध्ये 49 धावा अक्षय गोविंद शेलार. 16 चेंडूंचा सामना केला. किती षटकार खेचलेले आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. 7 षटकार खेचलेले आहेत अक्षयने आपल्या इनिंग मध्ये. सेन्सेशनल बॅटिंग, खळबळजनक फलंदाजी आहे. 54, लॉस ऑफ 4 विकेट. स्लोवर वन आणि येथून मात्र बॅट हवेमध्ये झळकवायचे आहे. अक्षय गोविंद शेलार, क्या बात है. आ रा 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 खतरनाक बॅटिंग. टाळ्यांचा गजर थांबता कामा नाही. बघा स्टँडिंग ओवेशन आहे, स्टँडिंग ओवेशन आहे. चहाडे गावचं लोकेशन आहे. अक्षय गोविंद शेलार ऑन प्रमोशन आहे. अर्धशतक साकारलंय केवळ 17 चेंडूंमध्ये. अक्षय गोविंद शेलार, काय प्रदर्शन है. चली को आग कहते, भुजी को राग कहते, जिस राग से बारूद बनता है उसको अक्षय गोविंद शेलार कहते हैं. अक्षय गोविंद शेलार नाम सुन के तुम फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है फायर. झुकेगा नहीं साला. 55 धावा, 4 गडी गारद. बॉलर तैयार. शॉर्टम पूल टिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अक्षय किशोर पाटील यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर तेजस्विनी फायटर दैसर संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, चांगली धावसंख्या. बघा 5 षटक कंप्लीट, 5 गडी गारद, 55 धावा फलकावर. 5 5 5 5 5 गोलंदाजांचा उठवलाय नाच आणि त्याचं कारण आहे अक्षय गोविंद शेलार. जबरदस्त ही फलंदाजी, सॉलिड बॅटिंग आहे. सध्या तो आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलेला आहे. 55, लॉस ऑफ 5 विकेट. 5 षटकांच्या समाप्ती अखेर हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतायत. 5 5 5 5 5 5चा अंक फार मोठ्या प्रमाणावरती येतोय. आदित्य, अशाच पद्धतीने 5व्या क्रमांकावरती मायकल क्लार्क आले होते फलंदाजीसाठी. सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये 2011चं कॅलेंडर इयर होतं आणि 5व्या क्रमांकावरती येऊन ट्रिपल सेंचुरी ठोकणारा तो वन अँड ओनली पहिला बॅट्समन होता. आता एवढ्या वेळा 5 आले म्हणून आठवला तो रंजक किस्सा. आपण वळ्यात मॅचच्या दिशेनं, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहित घरत. अक्षय 17 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी त्याने साकारलेला आहे. क्लास नॉक आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयास. हा चेंडू मात्र हवेमध्ये भरपूर काळ, प्रचंड काळ स्थिरावलाय. जेल सुटलेला आहे. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. हे साथ मिळालंय. बघा जिथे विकेट होती तेथे आधी 1 धाव आली. आता 1च धाव होती तेथे 2 धावा देखील आल्या. डबलचं रोटेशन देखील झालं. हा झेल परिपूर्ण केला असता तर खऱ्या अर्थाने या 2 धावा वाचवता येऊ शकल्या असत्या, परंतु नशिबाची खूप चांगली साथ मिळालेली आहे. किस्मत की देवे मेहरबान आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 99% मेहनत आणि 1% नशीब. ते नशीब अक्षयच्या बाजूने या चेंडूवर. 57 धावा आणि 5 गडी गारद झालेले आहेत. हे शेवटचं षटक विद्यमान आपण पाहतोय. मोहितचा पुढील बॉल. खूप चांगला चेंडू आहे. अगदीच लेझर गाइडेड यॉर्कर बघायला मिळाला. शेवटचे 4 चेंडू अजून देखील उर्वरित. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच ज्या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, गैलाई वर्धन नावजे वर्सेस गवळी पॅन्थर्स लालोंडे. दोन्हीही संघांचे आयकॉन अथवा कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स जवळ सेमी हेलिकॉप्टरचा फटका. डिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न तर होणारच, कारण की या संपूर्ण षटकाची ओहो स्वैर फेकी खराब फेकी झाले. पुन्हा एकदा स्वैर फेकी.
हे काय घडतंय? जेथे एक धाव होती तेथे 4 धावा पळून काढलेल्या आहेत. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. देणाऱ्याचे हात 1000, दुबळे आहे ते माझेच झोळे, फाटके आहे ते माझेच झोळे. बघा येथे इझिली एकच धाव द्यायला हवी होती, एकच धाव द्यायला होती. मुझमें लाख खराबी है आदित्य जी, मुझे माफ करो, लेकिन पहले आप अपना चेहरा साफ करो. फारच खराब क्षेत्ररक्षण झालं. 61 धावा आहेत फलकावर. पाचकडी गारद. काय बॅटिंग केलंय अक्षयने. चौकार आणि षटकार या सत्रामध्ये झालेले आहेत मिक्स. अक्षय गोविंद शेलारने घेतलेले आहे रिस्क आणि आनंदित झालाय, खुश झालाय ग्रुप सुपर 6. आणि त्या सुपर 6 ग्रुपने या जबरदस्त अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन अक्षय गोविंद शेलारच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलेलं आहे. क्रिकेटमध्ये मैत्रीचे संबंध देखील किती वाढले जातात, किती वृद्धिंगत होतात. आणि त्याचा खूप सुंदर नमुना सुपर 6 ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक अक्षयच्या या अर्धशतकासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे, चेंडू निघून चाललाय. दण 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 करत खणखणीत सणसणीत दणदणीत कुणबी प्रीमियर लीग चौकार. बॅटिंग करतोय अक्षय गोविंद शेलार. वैयक्तिक 22 चेंडूंमध्ये 61 धावांची एक अविस्मरणीय खेळी त्याच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे. जबरदस्त प्रदर्शन राहिलंय. संघ मालक पूर्णपणे खुश असणाऱ्या प्रदर्शनावर संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील यांना आनंदाने द्विगुणित करणारे प्रदर्शन. आय एम अ गुड प्लेयर. 23 चेंडू 62 धावांची एक अविस्मरणीय खेळी. केपीएलच्या या स्मरांगणामध्ये पोचाडे गावचा स्वर्ण हिरा अक्षय गोविंद शेलारच्या माध्यमातून. टार्गेट मात्र सेट करण्यात आलेला आहे. आता 6 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅच. आयकॉन अथवा कर्णधार आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत, एका बाजूने गैलाई वर्धन नावसे, दुसऱ्या बाजूने गवळी पॅन्थर्स लालोंडे. या आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. खूप चांगला खेळ बघायला मिळाला. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. 2 संघांमध्ये आदरणीय धीरज नामदेव पाटील साहेब या स्पर्धेचे दाते आणि सरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत.
हॅलो. तेजस्विनी फायटर्स, गणेश नाईक जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेश प्लीज जरा घाई करा. अमोल पाटील आपल्या आवाजासारखं खणखणीत क्षेत्ररक्षणी लावून घ्या. चला वळूयात मॅचच्या दिशेने. रिची आणि धीरज ढोणे. रिची आणि धीरज ढोणे जरा आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 68चं आदित्य तुलनेनं. आता जर आपण टेम्परेचर चेक केलं तर आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 37 डिग्री चेसेबल स्कोर तर आहे. परंतु जिंकायचं असेल तेजस्विनी फायटर्सला तर गोलंदाजी निर्विवादपणे चांगली करावी लागेल. या आधीच्या मॅचमध्ये सिमिलर 66-67चं टार्गेट होतं आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा शिल्लक राहिल्या होत्या. म्हणून पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षणांची भूमिका उत्तम पद्धतीने परिपूर्ण करावी लागेल, ते अपरिहार्य आहे. आणि ह्या रिॲक्शन बघा. क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. थोडंसं मानसिक खच्चीकरण गणेश दुंदाजी नाईक यांचं. हा चलबिचल आहे. कारण आता स्पर्धेच्या जसजसं आपण पुढे सरकणार मस्ट विन गेम सामन्यांमध्ये विजयी होणं अपरिहार्य ठरणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर अतिरिक्त स्वरूपातील धावा तुम्ही दिल्या तर त्या महागड्या ठरणार आहेत. सध्या 6 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. केवळ 2 चेंडू रिलीज करून झालेले आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय. मोहित करत फलंदाजी मार्कवर. वन ऑफ दी फायनेस्ट बॅटर. सध्या कुणबी समाजामधील एक कंप्लीट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हा फटका फसलाय आणि सुरेख झेल परिपूर्ण केला जातोय. शॉर्ट मिड विकेट प्रभागामध्ये अक्षय गोविंद शिलार कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. मोहितच्या खेळीचा अंत गॉन. आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. धन्यवाद. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अक्षय गोविंद शिलार यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपन्न. 6 धावा फलकावर. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गवळी पॅन्थर्स लालोंडे या संघाने अपकमिंग मॅच करिता. ओमकार पाटील आणि कौशल जाधवची ही जोडी मैदानामध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मनाप्रमाणे होत नाहीये, अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. मग फील्ड अटॅक खूप महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये केवळ
गोलंदाजी आणि फलंदाजी करून आदित्य होत नाही, तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावंच लागतं. ते जर खराब झालं तर बऱ्याचदा कठीण प्रसंग ओढवून घेतले जातात आणि सद्यस्थितीमध्ये गणेशच्या रिॲक्शन, त्याचं मानसिक खच्चीकरण या सर्व गोष्टींचं कारण बनलेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न, 8 धावा फलकावर. गणेशचा पुढील बॉल. पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. शाहिद मोमेन, ब्रँड ऑफ भिवंडी. अभय पाटोळे, ब्रँड ऑफ शहापूर. संदेश शेटे, ब्रँड ऑफ शहापूर. 3 दिग्गज पंच जेपी पॅनलच्या माध्यमातून कार्यरत आहे. जय पवार, आज अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये जय पवार या नावाची चर्चा आणि जेपी पॅनलच्या माध्यमातून जवळपास 70 ते 80 कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. न भूतो न भविष्यती हे जेपी पॅनल. चांगला फटका खेळलात. गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी केंद्रबिंदूवरून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार खेचलेला आहे कौशल जाधव या फलंदाजाने. गुड शॉट. वेलकम बॅक. 13 रन्स, 13 धावा फलकावर परिपूर्ण. चांगली सुरुवात झालेली आहे. स्लॅश केलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणखीन एक सिंगल ऍड केली जाईल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली. धावा चेस करत असताना फलंदाजी करणारा संघ खुश असणार, कारण तुम्हाला 68 चेस करायचे आहेत. आता 14च्या रन रेटने जर चालले तर 84 होऊ शकतात. त्या अनुषंगाने त्या दृष्टिक्षेपातून सुरुवात बहारदार. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 54 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 10.80 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. येणाऱ्या आगामी 5 षटकांमध्ये प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाची सुरुवात चांगली झाली. कौशल जाधव सद्यस्थितीमध्ये वैयक्तिक 7 धावसंख्येवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला चौकार त्यांनी खेचला होता. स्लॉग स्वीप च्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पोचाड एक्सप्रेस आलेला आहेत गोलंदाजीसाठी. भन्नाट वेग आहे. एक तिखी बाउन्सर त्याने सुरुवात केलंय या षटकाची. अक्षयसाठी हा सामना अविस्मरणीय. सद्यस्थितीमध्ये एक झेल देखील त्यांनी परिपूर्ण केलाय. अर्धशतक देखील साकारलंय. षटकाची सुरुवात बाउन्सरने केलंय. पाचो उंगलिया गेम. ज्या गोष्टीला मी हात लावेन त्या गोष्टीचं मी सोनं करेन ही भूमिका आहे अक्षय गोविंद शेलार. बाउन्सरने खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात. हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर प्रचंड राईज होतोय. फलंदाजाला सरप्राईज करतोय. अक्षय थांबायचं नाव घेणार नाहीये. दोन्हीही चेंडू डॉट आलेला आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर पहिला चेंडू जर आपण पाहिला तर गुडलँड स्पॉट, दुसरा चेंडू देखील गुडलँड स्पॉट असा लेंथ अँड लाईनला मेंटेन केलेला आहे दोन्ही चेंडूंमध्ये. आणि जी खेळपट्टीपासून 22 यार्डपासून जी मदत आहे तिचा पुरेपूर वापर केलाय दोन्हीही चेंडूंमध्ये अक्षय गोविंद शेलार यांनी. कौशल कशा रीतीने कमबॅक करणार. बॅटची एज आहे आणि येथे ओहो क्या बात है. ग्रेट कॅच ऑफ द डेचा आणखीन एक प्रबळ दावेदार मिस्टर विनय सुदाम पाटील, ब्रँड ऑफ तामसई. बघा तत्काळ पुनरावलोकन. विनय सुदाम पाटील जे शॉट थर्ड मॅन परिकक्षमध्ये तैनात होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेल सुटला परंतु त्यानंतर परिपूर्ण देखील करून दाखवलाय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. कोणी किती बी करू दे काय नाव तुमचं मिटणार नाही. कोणी किती बी करू दे काय नाव तुमचं मिटणार नाही. आमची ओळख काल पण होती ना आज पण तशीच कायम हाय. आमची ओळख कल्पना होती ना आज पण तशीच कायम हाय. वेलकम बॅक. दुसरा झटका लागलेला आहे. बघा हे षटक आपण विघटन करूयात. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज आलेले आहेत हितेश शंकर पाटील, अर्धशतकांचा राजा. या चहाडे क्रीडा संकुलामध्ये हितेश शंकर पाटीलची आकडेवारी फार मजबूत आहे.
2019चा उत्कृष्ट फलंदाज होता. ऑरेंज कॅप त्याने आपल्या नावावरती केली होती. कुणबी प्रीमियर लीग 2019 मध्ये गोवाडे वॉरियर्स या संघाकडून तो खेळला होता. आताच पार पडलेल्या किराडगड प्रीमियर लीगमध्ये मोरेश्वर स्मृती उर्से या संघाकडून खेळत असताना लागोपाठ 3 वेळा मोरेश्वर स्मृती उर्से संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देणारा हा क्रिकेटपटू आहे. रेकॉर्ड सॉलिड आहे. आता कागदोपत्री जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढा मैदानामध्ये स्ट्रॉंग राहणार आहे किंवा नाही हे मॅच मध्ये आपण पाहूया. चांगला फटका हुक केलाय, 4 धावांना बुक केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे हितेश शंकर पाटीलच्या बॅट मधून कुणबी प्रीमियर लीग चौकार. ओरिजिनल तो ओरिजिनल है नावच आमचं काफी. ओरिजिनल तो ओरिजिनल है नावच आमचं काफी. अख्ख्या मार्केट मध्ये भेटणार नाही भावा कुठंच आमची कॉफी. अख्ख्या मार्केट मध्ये वेलकम बॅक हितेश. आता हितेश या नावाची आपण चर्चा करत होतो. 2022 मध्ये याच मैदानामध्ये जय मल्हार फार्मर बुल्स चहाडे या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून हितेश शंकर पाटील खेळले होतं आणि त्या स्पर्धेमध्ये 16 चेंडूंमध्ये 64 धावा करण्याचा रेकॉर्ड म्हणजे 400चा स्ट्राईक रेट होता. हे हितेशच्या कारकिर्दीमधील म्हणजे जर KPLचा इतिहास आपण उलगडून पाहिला तर KPL मधील हितेशचं सर्वाधिक वेगवान असं अर्धशतक होतं आणि सध्या तो फलंदाजी करतोय. चौकारनंतर एक डॉट देखील आलाय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 18 धावा फलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. येणारे चेंडू अजूनही शिल्लक आहेत जवळपास 24 आणि 24 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 50 धावांची आवश्यकता प्रसाद वॉरियर्स नानिवली या संघासमोर. येस डीजे. पुढे येतो वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. वेलकम बॅक. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक 50 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक बॅटच्या ब्लेडवरती ब्रश झाला होता. क्षेत्ररक्षण येथे देखील खराब झालाय. बघा पहिल्या षटकापासून क्षेत्ररक्षण जे तेजस्विनी फायटर दहिसर संघाने जवळजवळ आतापर्यंत 5 ते 6 धावा या खराब क्षेत्ररक्षणामुळे खर्च केलेल्या आहेत. फलकावरती 20 धावा आहेत आदित्य आणि 20 पैकी मी म्हणेन की आता 14च असल्या असत्या जर चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं असतं तर. त्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. इथे देखील सिंगलच होते परंतु डबलचं रोटेशन झालं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षण यावेळेस देखील तोच किस्सा आहे. रोज मरे त्याला कोण रडे. हा चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार आलाय. आता 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 44 धावांची आवश्यकता. खूप सुंदर फटका बघायला मिळाला. ओमकार पाटील नेहे गावातून बिलॉंग करणारा हा फलंदाज सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन. खूप सुरेख पद्धतीने बॅटला स्लॅश केलं होतं डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. चौकार आहे. ऑन ड्राईव्ह खेळलेल्या आहेत. सिंगल येणार. चांगली भागीदारी. ओमकार पाटील. ओमकारकडे देखील फार मोठी संधी आहे. त्याला प्रमोट देखील करण्यात आलाय. तो टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करतोय. स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या पद्धतीने प्रेमितने करून दाखवलंय. प्रेमित पाटीलने यंदाच्या हंगामामध्ये खूप सुंदर बॅटिंग केलंय. PS कुणबी किंग संघाने त्याला प्रमोट केलंय आणि त्या प्रमोशनचा त्याने फायदा उचललाय. वेदांत दीपक पाटीलचं प्रदर्शन देखील सॉलिड आहे. हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे आणि ह्या फटक्यावर हितेश शंकर पाटील यांचा क्लास लिहिला होता. मास्टर क्लास लिहिला होता. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. आशीर्वाद आहे तो दोन जयदीप भावरचे ऋतिक दुधाळ्याची पैदा झाला नाचवर कोण. आशीर्वाद आहे तो दोन पैदा झाला नाचवर कोण. आशीर्वाद आहे तो दोन. धन्यवाद. जेव्हा तुम्ही हितेश शंकर पाटीलची फलंदाजी
पाहणार तुम्हाला अनेक तंत्रशुद्ध फटके बघायला मिळणार, कारण लेदर बॉल क्रिकेट ते फार मोठ्या प्रमाणावरती खेळतात आणि त्या लेदर बॉल क्रिकेटचा फायदा स्ट्रोक सिलेक्शनमध्ये त्यांना सुनिश्चित स्वरूपामध्ये होतोय. खूप चांगला लॉफ्टी टॉप ड्राईव्ह होता. आता मात्र वेट अँड वॉच केलं, बॅक फूटवरती बॉडी वेट ट्रान्सफर करून हलकासा पंच केलं चेंडूला. शॉर्ट पॉईंट परिकक्षामध्ये आणखीन एक सिंगल येत आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने डेलिकेटली टच केलं होतं. हळूवार पद्धतीने सॉफ्ट हँडचा प्रयोग होता. 30 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली पार्टनरशिप सजवली जाते. हितेश शंकर पाटील आणि ओमकार पाटील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाकरिता आहे उपयुक्त योगदान. चांगला फटका आहे वाईडिश लॉंगअपच्या दिशेने. डबलचं रोटेशन तर होणार. खूप सुरेख, सुंदर आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपामध्ये आपण अनुभवू शकलात. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 32 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 18. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही ॲक्युरेट आवश्यकता आहे 36 धावांची. घेऊयात आपण संगीत कक्षेच्या माध्यमातून एक सुश्राव्य गीत आणि येऊयात मॅच मध्ये. बरोबर आहे बाप्पा मोरया रे. परंतु आदित्य, आता काळ कसा बदललाय. लोकमान्य टिळकांनी गणरायाला वंदन करणारं गीत आपण ऐकलं. लोकमान्य टिळकांनी लोक एकत्रित यावी म्हणून गणेशोत्सव सुरू केला. परंतु आता गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणून आता जर लोकांना एकत्रित आणायचं असेल तर क्रिकेट हे माध्यम शिल्लक राहिलंय. आणि क्रिकेटच्या माध्यमातून अनेक जाती, धर्म, समाज जे विखुरलेले आहेत ते एकत्रित सुनिश्चित स्वरूपामध्ये येतात. जेव्हा 1983 मध्ये भारताने विश्वकरंडक जिंकला 25 जून 1983 लॉर्डच्या मैदानामध्ये, तेव्हा देखील जी बंगालची फाळणी झाली होती, हिंदू मुसलमान हा फार मोठा वाद सुरू होता, त्याला थोडंसं शांत करण्याचं कार्य क्रिकेटनेच केलं होतं. हा रंजक इतिहास आहे. आपल्याकडे 4 दिवस आहेत, आपण भरपूर रंजक किस्से उलगडूयात. सद्यस्थितीमध्ये 32 धावा फलकावर, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावा करायच्या आहेत त्या मॅचमध्ये. रिक्वायर्ड रन रेट बरोबर 12च्या घरामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक 2 धावांची सरासरी ही कायम ठेवायच्या. हितेश पाटीलचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर तो नेहमी मॅचला डीपमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. प्रचंड अनुभव आहे. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्याने पाहिलेले आहेत, जेव्हा जेव्हा संकटांच्या नद्या आलेल्या आहेत त्या पार केलेल्या आहेत, असा हा एक महीन खेळाडू आहे. आणि सध्या तो संयमी खेळ साकारतोय. त्याला ठाऊक आहे 12 मध्ये जरी 25 राहिल्या, 24 राहिल्या, 20 राहिल्या, आपण आराम के साथ चेस करू शकतोय. कारण प्रतिस्पर्धी संघाचे मेन गोलंदाज त्यांचा देखील स्पेल संपून जातो. एखादा वीक गोलंदाज समोर येऊ शकतोय. अशा भरपूर गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टींचा सुयोग्य अभ्यास त्या ठिकाणी केला जातोय. असं आता 12चा रिक्वायर्ड रन रेट, 18 चेंडू आणि 36ची आवश्यकता आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर कोण आलाय? अक्षय गोविंद शेलार. हा सामना परिपूर्णरित्या ज्याने गाजवलेला आहे. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका येथे 2 धावा पडून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत अक्षयने 7 चेंडू रिलीज केलेले आहेत. 7 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी गारद केलेला आहे, 1 झेल परिपूर्ण केलेला आहे आणि 62 धावांची खेळी देखील साकारलेली आहे. प्रत्येक खेळाडूचं जे स्वप्न असतं ते स्वप्न प्रत्यक्षात अक्षय जगतोय. स्वप्नामध्ये देखील एवढी चांगली कामगिरी बऱ्याच जणांची होत नसेल, परंतु इतका सुंदर प्रदर्शन या मॅच मध्ये अक्षयने केलेलं आहे. ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर खूप चांगली खेळी. हा फटका फसला, चेंडू आहे हवेमध्ये आणि झेल परिपूर्ण. हितेश शंकर पाटील बाद झालेले आहेत. अक्षय गोविंद शेलारच्या अकाउंट मध्ये ही दुसरी विकेट आहे. गॉन. मेडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी,
लावा असा हाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा हाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगरी. काय प्रदर्शन आहे. पूर्णपणे हा सामनाच सील केलेला अक्षय आतापर्यंत. 1 झेल 2 विकेट 62 धावा. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. झडू नको. आणि इथे दाखवून देखील दिलंय ते प्रदर्शन त्या लेवलचं आहे. परिपूर्ण स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरलेला आहे अक्षय. 1 मॅन शो आहे. 1 मॅन आर्मी आहे. आता 16 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा करायच्या. नव्याने फलंदाज झालेले आहेत सागर जाधव. क्या बात है, क्या बात है. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव स्वरूपातील हा चेंडू आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 34 धावांची आवश्यकता अशी स्थिती बनलेली आहे. सागर मधुकर जाधव यांना आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. केव गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू. 2016च्या कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा ज्याने केल्या होत्या कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये तो क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येथे आणखीन एक निर्धाव आहे. क्या बात है, क्या बात है. अक्षय गोविंद शेलार 10 चेंडू रिलीज केलेले आहेत. केवळ 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 2 गडी गारद केलेले आहेत. खूपच सुंदर प्रदर्शन आहे अक्षय यांचं. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ते या कृती कार्य प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहतोय. हा देखील चांगला बॉल आहे. शॉर्ट पॉइंट परिकक्षामध्ये केवळ सिंगलच येत आहे. 13 चेंडूंमध्ये 33 धावा. सामन्याला थोडीशी कलाटणी प्राप्त करून दिलेलं आहे. जो रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये होता तोच रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 15च्या घरामध्ये पोहोचलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडंसं दडपण निर्माण केलेलं आहे अक्षयच्या गोलंदाजीने आपल्या स्पेलमधील शेवटचा बॉल घेऊन. हा देखील चांगला बॉल आहे. एक अतिशय आकर्षक स्पेल या ठिकाणी फिनिश केलेला आहे. हम हम है बाकी पानी कम है, हम में सबसे ज्यादा दम है, हमारा नाम अक्षय गोविंद शेलार है. काय 2 षटकांचा स्पेल राहिला. आता सामन्याची परिभाषाच बदलून गेलाय. 12 चेंडूंमध्ये अक्षयने केवळ 8च धावा दिल्या. 2 गडी गरज केल्या. आता चेंडू शिल्लक राहिलेत 12. धावा करायच्या 32. कमॉन डिझायर. जातीने आम्ही हिंदू कुणावी, जातीने आम्ही हिंदू कुणावी. आम्ही वारस तू कोबांचे, आम्ही वारस तू कोबांचे. जाताना तो पुनवी आमच्या गावाचं नाव पुनदे. जाताना तो पुनवी आमच्या गावाचं नाव पुनदे. 12 चेंडू 32 धावा. अक्षयचं प्रदर्शन. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना तिच्यापेक्षा सुंदर गोलंदाजी अक्षयचीच होती. 12 चेंडूंमध्ये केवळ 8च धावा त्याने दिलेला आणि महत्वपूर्ण 2 झटके प्रतिस्पर्धी संघाला. असं खूप कमी वेळा होता. हा फटका तर छान आहे. चेंडू निघून येतोय डीप मिड विकेट. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. नेहेगावचा ब्रँड आहे. नाव ओमकार पाटील. 6 धावा. क्या बात आहे. मिळालेल्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. तुम्हाला ठाऊक आहे आदित्यजी सोन्याला इतकं महत्व काय. सध्या 1,75,000 रुपये इतका भाव आहे सोन्याचा. आणि सोन्याला इतकं महत्व काय कारण की सोनं हा एकमेव असा धातू आहे ज्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होत नाही. ओमकार पाटीलवरती देखील समोर कितीही चांगला संघ असो तो कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देत नाही. त्याचा खेळ त्याने जारी ठेवलेला आहे.
7 चेंडूंमध्ये 17 धावांचे खूप चांगले खेळ साकारतोय. पुन्हा एकदा सेमी हेलिकॉप्टरचा फटका, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना एकेरीवरती थांबा घ्यावा लागलाय. आता 10 चेंडू आणि 25 धावा. आदित्य, जे आजच्या दिवसातील सामने मात्र थरारक होत आहेत. हा देखील सामना 10-25. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. हाय व्होल्टेज, अटीतटीच्या स्थितीमध्ये सामना येऊन फसलेला आहे. शुभम पाटील, ब्रँड ऑफ कुकडे षटकातील पुढील बॉल घेऊन द्विधा मनस्थितीमध्ये, डबल माइंडसेट मध्ये सजवलेला फटका, परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी वॅकंट एरियामध्ये जाऊन चेंडू आदळला आणि तत्पूर्वी 2 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा करायच्या आहेत 23. व्हॉट अ मॅच. तेजस्विनी फायटर दैसर वर्सेस प्रसाद वॉरियर्स नानिवले. 9 चेंडू 23 धावा. सागर मधुकर जाधव 2016 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज 2026 मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणार किंवा नाही, यक्ष प्रश्न. शॉर्ट ऑन पूल खेळलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट. लय हुनर हाय रॉयल गेम चेंजर, आमच्या दादांत लय हुनर. हे जयेश पाटील चकडेवाला हाय किंग मेकर. हे जयेश पाटील चकडेवाला हाय किंग मेकर. जयेश पाटील चकडेवाला हाय किंग मेकर. जयेश जबरदस्त सामना आहे. निर्णायक स्वरूपातील षटकार आलेला आहे सागर मधुकर जाधव यांच्या बॅटमधून. आता 8 चेंडू शिल्लक राहिलेत, 17 धावा करायच्या आहेत. थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते, भरपूर मेसेजेस दिले जात आहेत. 8-17 कोणत्या संघाला आहे खतरा या क्षणाला. जबरदस्त जबरदस्त ही लढत आहे. उत्कंठावर्धक, चित्तवेधक, चित्तथरारक हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मधुकर जाधवने योग्य वेळेवर षटकार खेचून या सामन्यामध्ये रंग भरण्याचं कार्य केलंय. गोलंदाज शुभम पाटील वन्स अगेन आपल्या गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील बॉल घेऊन लांब लचक रनअप सहित गती परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस, धावचीची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे आणि येथे मात्र पंच दर्शवत आहेत धावचीत च्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. आणखीन एक झटका लागतोय बघा. एका चेंडूवर षटकार येतोय, दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील येतोय. प्रत्येक चेंडू गणिक, सामन्याची दशा, दिशा, परिभाषा पूर्णपणे बदलते. सागर मधुकर जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन तंबूच्या दिशेने प्रस्थान करतायत. खूप चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. तेजस्विनी फायटर दैसर जिंकणार की मग प्रसाद वॉरियर्स नानिवले. कुणबी प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामध्ये 8 संघ पेटी पॅक आहेत. सॉलिड कॉम्बिनेशन आहे. पहिल्या दिवसामध्ये तितकेसे थरारक सामने अनुभवायला मिळाले नाही, परंतु या दुसऱ्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत निघून चाललंय. आता 7 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावा करायच्या आहेत आणि अशातच फलंदाजी करिता सुशांत जाधव ज्याने एक निर्णायक षटकार खेचून तब्बल 1,43,000 रुपयांचं पारितोषिक मिळवून दिलं होतं सुयोग प्रतिष्ठान नानिवली संघाला. कुणबी वर्ल्ड कप 2026 मध्ये असा एक महानायक खेळाडू फलंदाजीसाठी आलेला आहे. प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाकडून 7-17चं इक्वेशन. चांगला बॉल, चेंडूची लेन थोडीशी मागे खेचलेली आहे. डॉट बॉलची सांगत आहोत शुभम पाटीलच्या माध्यमातून. काय घडेल काय बिघडेल, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 17 धावा करायच्या आहेत. ऐकूयात या सुश्राव्य गीतानंतर. क्या बात आहे. महाराष्ट्राला देखील वंदन आहे. कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा, मावळ मातीचा महाराष्ट्र.
शक्तीच्या ऐल तीराचा, भक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटविणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोत उरात घेऊन सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात घोंगावणाऱ्या वादळांचा, आमच्या शिवबांचा हा महाराष्ट्र आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, 17 धावा करायच्या आहेत. बॉलर तयार. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले गेले, चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचले नव्हते बॅटर, परंतु 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जातात. ओमकार पाटील 9 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी साकारत असताना नेहे गावातील हा एक जबरदस्त क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये जर 15 केल्या तर ओमकार पाटील या नावाची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये होऊ शकते. लॉफ्ट केलंय, वाईड स्लॉंगच्या दिशेने फटका फसलाय. शुभम पाटील झेल सोडणार नाहीये. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन, गॉन. चार चेंडू आणि 15 धावा. भुवनेश पाटील आलेले आहेत. या देखील खेळाडूचा रेकॉर्ड सॉलिड आहे. ते लालठाणे गावाचं मैदान होतं आणि लालठाणे गावाच्या मैदानामध्ये भुवनेश पाटील यांनी 5 चेंडू 5 षटकार 2019 मध्ये खेचले होते. आज भुवनेशला तेच करायचंय. आज तेच करायचं, इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे. कारण 4 चेंडू शिल्लक राहिले, 14 धावा करायचे आहेत. ते 5 मध्ये 5 खेचले होते. ते 2 जरी खेचले ना तरी सॉलिड प्रदर्शन होऊ शकते संघाकरिता. क्षमता तर आहे, क्षमता आहे भुवनेश पाटीलकडे. बऱ्हाणपूर गावातून बिलॉंग करणारा हा क्रिकेटपटू आहे आणि क्षमतेने शृंगारलेला आहे. भुवनेशच्या बॅटमधून षटकारांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज आहे. फुलटॉस आहे आणि ज्या क्षमतेचा मी उल्लेख केला होता 2019 मध्ये लालठाणेच्या मैदानामध्ये भुवनेश पाटील बऱ्हाणपूरचा कोहिनूर 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचले होते. आज चहाडे क्रीडा संकुलामध्ये 7 वर्षानंतर 1 षटकार खेचलाय. एकच फाईट, वातावरण टाईट, बऱ्हाणपूरचं फ्युचर एकदम ब्राईट आणि आकाशाला लावले लाईट. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार आहे, षटकार आहे. आता चेंडू शिल्लक आहे, 3 धावा करायच्या आहेत. 8. भुवनेश पाटील जबरदस्त फटका खेचलाय. आजचे सामने बघण्यासारखे आहेत, लक्षणीय आहेत, लक्षवेधी आहेत आणि चित्त थरारक देखील आहेत. क्या बात आहे भुवनेश पाटील. हा क्विकर 1 आहे. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलाय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. सामन्याची परिभाषा पुन्हा एकदा बदललेल्या. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. प्रेक्षकांना हवे असलेले सामने आज मात्र अनुभवायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून सातत्यपूर्ण रीतीने 300, 400, 500 प्रेक्षक या सामन्याचा मनमुरादपणे आस्वाद लुटतायत. चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या आहेत. 8 कुणाची लागणार आहे वाट, कोण सजवणार आहे विजयाचा थाट, कुणाच्या वाट्यावरती आहे सोनेरी पहाट, कोण सजवणार आहे षटकारांची लाट. भरपूर प्रश्न आहेत. कारण 2 चेंडू आणि 8 धावा. येथे जर चौकाराला, येथे जर षटकाराला आणि फलंदाजी मार्कवरती जो खेळाडू आहे त्या खेळाडूमुळे सुयोग प्रतिष्ठान नाणेवले 1,43,000 रुपये जिंकले होते. मागील जर आपण 30 दिवस मागे गेलो तर याच मैदानामध्ये 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना षटकार खेचणारा हा सुशांत जाधव आहे. या फलंदाजाकडे देखील क्षमता आहे. आता 3 मध्ये 9 केल्या होत्या, इथे 2 मध्ये 7 करायच्या आहेत. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. नाणेवली गावातून बिलॉंग करणारा सुशांत जाधव हा एक मॅसिव्ह मल्टी हिटर आहे.
शोल्डर स्विंगर आहे, ताकदवर फलंदाज आहे, बॅकलिफ्टचा प्रभावी वापर करण्यामध्ये महारथ ज्याला हासिल आहे. निशांत घरतची ह्या चेंडूवर खूप मोठी कसोटी आहे. 2 चेंडू 7 धावा, अत्यंत निर्णायक चेंडू आहे या मॅच मधील. लॉफ्ट केलंय ऑफ साईडला सुशांत जाधव. ही स्पेशालिटी आहे, ही ओळख आहे. ड्रॉप सीनचा हा हिरो आहे, ड्रॉप सीनचा हिरो आहे, मॅन ऑफ क्रायसिस आहे, संकट मोचक आहे, तारणहार आहे, फिनिशर आहे, फिनिशर आहे, चेस मास्टर आहे, गेम चेंजर आहे. आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावांची आवश्यकता देखील आहे केवळ 1. लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि चहाडे क्रीडा संकुलामध्ये या मॅच मध्ये एका धावेला फार महत्व आहे, महत्व फार मोठं आहे. 1 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. सुशांत जाधव हा चेस मास्टर आहे, हा फिनिशर आहे, हा गेम चेंजर आहे, मॅन ऑफ क्रायसिस आहे. परंतु अजूनही 1 धाव करायचे, 1 धाव करायचीच आहे. अदरवाईज दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाईल. आजचे सामने मात्र बघण्यासारखे आहेत, पैसा वसूलत. आता क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय. सुशांत जाधवसाठी 2026 हे त्याच्या कारकिर्दीमध्ये शेवटपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं वर्ष आहे. जेव्हा सुहास स्पोर्ट्स गिराळे आणि सुयोग प्रतिष्ठान नाणेवली हा सामना याच मैदानामध्ये कुणबी वर्ल्ड कपचा अतिशय प्रतिष्ठेचा सामना झाला होता. 3 मध्ये 9 करायच्या होत्या, तेथे षटकार खेचला. या मॅच मध्ये 2 मध्ये 7 करायच्या होत्या, तेथे देखील षटकार खेचलाय. आपल्या खेळामधलं सातत्य तो दाखवतोय. आता 1 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. सुशांत जाधव, ब्रँड ऑफ नाणेवली, चेस मास्टर. यावेळेस शॉटॉम पूल केलंय आणि प्रसाद वॉरियर्स नाणेवली संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय. कॅमेरा झूम इन होणार, झूम इन होणार सुशांत जाधव वर, कारण प्रदर्शन देखील त्या लेवलचं केलेलं आहे. काय जबरदस्त फलंदाजी सुशांत जाधव. लाजवाब बल्लेबाजी करके जीता है तमाम दर्शकों का दिल. इस पे डेफिनेटली बनेगी इंस्टाग्राम पे रील, डेफिनेटली बनेगी. चेस मास्टर सुशांत जाधव, वेल डन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करा, विनम्र विनंती आहे. येस डिझायर.